मी प्राध्यापक सुलतान इनामदार. मी आपलं या सादरीकरणामध्ये स्वागत करतो. याच्यापूर्वी आपण BPSC 131 याच्यावरती डिस्कशन केलेलं आहे. आपण याचे विषय आपण प्रामुख्याने पाहिलेले आहेत. आता आपण BPSC 132 हा विषय आपण अभ्यासणार आहोत. तर सध्या पुणे इथून म्हणजेच पुण्याचे जे इग्नू रिजनल सेंटर आहे तिथून याचं प्रसारीकरण होत आहे आणि त्यामध्ये आपण BPSC 131 मध्ये जेवढे ब्लॉक्स होते म्हणजेच ब्लॉक 1, 2, 3, 4 हे जे चारही ब्लॉक्स आहेत त्याचा आपण आढावा घेतलेला आहे आणि त्याचे सर्व व्हिडिओज यापूर्वी आपण जर पाहिलं तर त्याच्यामध्ये आपल्याला मिळतील. आता आपण BPSC 132 या विषयावरती आहोत. याच्यामधलाही एक भाग आपण पाहिलेला आहे ज्याला आपण अप्रोचेस टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन असं म्हणतो, तर किंवा अप्रोचेस टू इंडियन पॉलिटिक्स असं देखील त्याला म्हटलं जातं. त्याच्यावरती आपण चर्चा केलेली आहे. त्याचं देखील व्हिडिओ अवेलेबल आहेच. आणि आता या सादरीकरणामध्ये आपण प्रामुख्याने BPSC 132 या विषयाशी निगडीत आपण चर्चा करणार आहोत. तर त्यामध्ये भारतीय राज्यघटना हा आजच्या डिस्कशनचा भाग असणार आहे, चर्चेचा भाग असणार आहे. तर यामध्ये आपण प्रामुख्याने काय काय पाहणार आहोत तर एक नजर टाकूया. त्यामध्ये पहिल्यांदा आपण पाहणार आहोत भारतीय राज्यघटना म्हणजे काय, त्याची पार्श्वभूमी काय राहिलेली आहे, कशा प्रकारे राज्यघटना भारतामध्ये आणली गेली किंवा बनवली गेली याच्यावरती आपण थोडासा प्रकाश टाकूया. त्यानंतर आपण मूलभूत रचनेबद्दल देखील थोडस पाहणार आहोत की भारतीय जी राज्यघटना आहे त्याची रचना कशा प्रकारे केली गेली आहे किंवा त्याला आपण बेसिक स्ट्रक्चर असं म्हणतो की तो बेसिक स्ट्रक्चर कशा प्रकारचा बनवला गेला आहे, ही रचना जी आहे ही एवढी महत्वाची का आहे आणि त्याच्यामध्ये न्यायालयाचा रोल काय राहिलेला आहे, न्यायालयाची भूमिका काय राहिलेली आहे. त्याला आपण म्हणतो जवळपास 1973 नंतर केशवानंद भारती केस जो झाला होता त्याच्यामध्ये न्यायालयाने हा निर्वाळा दिला होता की भारतीय राज्यघटनेची एक रचना असते, एक चौकट असते ज्याला आपण बेसिक स्ट्रक्चर असं म्हणतो. तर या बेसिक स्ट्रक्चरला संसद देखील धक्का लावू शकत नाही. तर हे फार प्रामुख्याने त्याला म्हणून आपण खूप महत्वाचं भाग आहे. तर त्याच्यावर देखील आपण थोडीशी त्याला आपण की प्रकाश टाकणार आहोत आणि समजून घेण्याचा प्रयत्न करूया. त्यानंतर मूलभूत हक्क किंवा मूलभूत अधिकार हे देखील तितकंच महत्वाचं आहे की भारतीय राज्यघटना जी आहे ती सर्वांसाठी समान आहे आणि त्यामध्ये काही जर आपण मूलभूत हक्क असं म्हणूयात की ते सर्वांसाठी उपलब्ध करून दिलेले आहेत. तर ते कोणते हक्क आहेत आणि कशा प्रकारे आपल्याला त्याचा योग्य वापर करता येतो याच्यावर देखील आपण थोडीशी माहिती घेणार आहोत. आणि शेवटचा जो मुद्दा राहील तो म्हणजे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे. याच्यावर आपण माहिती घेणार आहोत की कशा प्रकारे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे भारतामध्ये आणली गेली. तर हे खऱ्या अर्थाने भारतीयांनी बनवलेले आहेत किंवा आपण काही त्याचा भाग काही प्रमाणात आपण अन्य देशांकडून घेतलेला आहे, याच्यावर देखील आपण थोडीशी माहिती घेऊयात. तर सर्वप्रथम आपण सुरू करूया पहिल्या टॉपिक पासून, तो म्हणजेच संविधानाचा परिचय. तर हा जो संविधानाचा परिचय आहे हा एक आपण बॅकग्राऊंड म्हणून आपण समजून घेणार आहोत की कशा प्रकारे संविधानाचा परिचय आपण पाहतो किंवा त्याच्याकडे आपण कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो. तर सर्वप्रथम आपण असं म्हणूयात की संविधान बनवताना यासाठी बराच अवधी लागला होता. तो म्हणजे जवळपास आपण म्हणूयात की जवळपास 2 वर्ष 11 महिने 18 दिवस टू बी व्हेरी स्पेसिफिक. म्हणजे आपण जर एक्झॅक्ट माहिती द्यायची म्हटली तर 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस इतका कालावधी लागला होता. आणि याची जी प्रक्रिया आहे ती सुरू झाली होती जवळपास 6 डिसेंबर 1946 मध्ये. तर 1946 मध्ये याची प्रक्रिया सुरू झाली आणि 26 जानेवारी 1950 या दिवशी त्याची अंमलबजावणी झाली. म्हणजे पूर्ण ते झालं होतं जवळपास आपण नोव्हेंबर 1949 मध्येच, पण काही दिवस पुढे त्याला नेण्यात आलं आणि शेवटी 26 जानेवारी 1950 या दिवशी आपण राज्यघटनेला अडॉप्ट केलं आणि एनेक्ट केलं. एनेक्ट केलं म्हणजे
त्याची अंमलबजावणी सुरू केली. तर हा तो काळ होता, आणि ज्याला म्हणतो आपण की एक्झॅक्टली सांगायचं झालं तर 2 वर्ष 11 महिने 18 दिवस इतका वेळ लागला होता संविधान बनवण्यासाठी. तर आता प्रश्न असा आहे की इतका वेळ लागतो का? तर याचं उत्तर दोन्ही आहे, हो आणि नाही. जर आपल्याला खूप वेगाने जर बनवायचं म्हटलं तर आपण काही महिन्यांमध्ये सुद्धा देखील बनवू शकतो. 2 वर्ष लागत नाही जवळपास. फक्त काही महिन्यांच्या आतच आपण किंवा वर्षभरामध्ये आपण एक राज्यघटना निर्माण करू शकतो किंवा तयार करू शकतो. पण भारताच्या बाबतीत काय घडलं तर इथे आपण खूप वेगाने काम जाणीवपूर्वक केलेलं नाहीये, यासाठी की कोणतीही चूक राहता कामा नये. कारण ही जी ज्याला म्हणून आपण हे जे संविधान आहे, हे संविधान म्हणजे कोणत्या एका व्यक्तीसाठी लागू होणारं असं नाहीये. हे संपूर्ण देशासाठी आणि देशातल्या संपूर्ण समाजासाठी. त्यामध्ये कितीतरी धर्म आहेत, जाती आहेत, भाषा आहेत, अनेक राज्य आहेत की ज्यांची सर्वांची परंपरा वेगवेगळी आहे. तर या सर्वांना सोबत घेऊन चालायचं असेल तर अशा प्रकारची राज्यघटना तयार करणं गरजेचं होतं की जे सर्वांना सोयीस्कर होईल आणि सर्व लोक याचा अवलोकन करतील, त्यासोबतच त्याची अंमलबजावणी करतील. हे महत्वाचा भाग त्यामध्ये होता. आणि म्हणूनच मग असं ठरवलं गेलं की थोडासा वेळ लागला तरी काही हरकत नाही, परंतु अशा प्रकारची राज्यघटना बनवायची आहे की जे संपूर्ण समाजाला हितकारक राहील आणि समाजाच्या आपण डेव्हलपमेंटमध्ये किंवा विकासामध्ये कोणत्याही प्रकारचा रोडा बनता कामा नये. आणि हे जर संपूर्ण विचार करायचं असेल तर नक्कीच त्यासाठी वेळ लागतो, आणि त्या कारणामुळेच जवळपास 2 वर्षांच्या वर वेळ लागला. किंवा असं म्हणत आपण की प्रामुख्याने 3 वर्ष राऊंड फिगर जर करायचं म्हटलंच तर जवळपास 3 वर्षांचा कालावधी यासाठी लागलेला आहे. तर संविधान सभेत जवळपास 381 सदस्य होते. ते थोडेफार जेव्हा आपण प्लस मायनस होत गेलेले आहेत, कारण जेव्हा 6 डिसेंबरला संविधान सभेत जेव्हा पहिली बैठक घेण्यात आली होती त्यावेळेस खूप जास्त सदस्य होते, परंतु जेव्हा भारताचं विभाजन झालं त्या विभाजनानंतर भारत पाकिस्तान असे 2 नवीन देश निर्माण केले गेले. तर जे लोक पाकिस्तानला समर्थन देत होते आणि ज्या लोकांना पाकिस्तानमध्ये जायचं होतं तर साहजिकच त्यांना ही संविधान सभा सोडावी लागली आणि त्यातले काही सदस्य कमी झाले. तर त्यामुळे ही जी संख्या आहे ती कधी कधी वर खाली होत राहिलेली आहे त्यामध्ये. आणि यामध्ये आता पाहूयात आपण की काही अशी घटक आहेत किंवा काही असे मुद्दे आहेत की जे आपल्या संविधानामध्ये खूप मोलाचा योगदान देत असतात. तर त्यामध्ये ज्याला म्हणून आपण की पहिल्यांदा किंवा पहिली गोष्ट जी येते समोर ती म्हणजे संविधान, आणि या संविधानालाच सर्वोच्च महत्व दिले गेले आहे. आपण जर 3 जे आपले पिलर्स आपण म्हणतो, लोकशाहीचे 3 स्तंभ ज्याला म्हणतो आपण, त्यामध्ये एक तर आहे आपलं संसद, दुसरं आहे कार्यकारी मंडळ आणि तिसरं आहे न्याय व्यवस्था किंवा न्यायालय. तर हे जे तीनही स्तंभ आहेत, घटक आहेत, हे तीनही घटकांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे, ती म्हणजे राज्यघटना, संविधान. तर या तिन्ही घटकांना राज्यघटनेला अनुसरूनच काम करावं लागतं, त्याच्यानुसारच काम करावं लागतं. न्यायालय तर राज्यघटनेचा ज्याला म्हणून आपण रक्षणकर्ता असं म्हणतो आपण न्यायालयाला, आणि त्या न्यायालयाला देखील हे बंधनकारक आहे की न्यायालय सुद्धा घटनेनुसारच कार्य करेल. ओके, तर त्यासाठी इथे संविधानाला सर्वोच्च महत्व दिले गेले आहे. त्यानंतर भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड केली जाऊ शकत नाही, ही यातलं एक महत्वाची बाब आहे. म्हणजे जी सार्वभौमत्व आहे भारताची त्याला कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाऊ शकत नाही, त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचं म्हणतो ना आपण कॉम्प्रोमाइज करू शकत नाही. जी सार्वभौमत्व आहे किंवा सॉव्हरेनिटी आहे ही इंटॅक्ट राहिली पाहिजे, हे महत्वाचं आहे. आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याच्याशी कोणतीही तडजोड करता कामा नये. भारत हा एक रिपब्लिक आहे, म्हणजेच प्रजासत्ताक देश आहे, आणि त्याचे राजशाहीत रूपांतर होऊ शकत नाही, हे देखील महत्वाचं आहे. जेव्हा आपण रिपब्लिक म्हणतो, रिपब्लिकचा अर्थ साधासा असा आहे की जो राष्ट्रपती असेल किंवा जो राष्ट्राध्यक्ष असेल
तो मात्र लोकांच्या द्वारे निवडला गेला पाहिजे. तिथे कोणत्याही प्रकारची राजेशाही किंवा हुकुमशाही येता कामा नये. ओके, तर त्यासाठी आपण जेव्हा प्रजासत्ताक म्हणतो किंवा रिपब्लिक म्हणतो, तर याचा साधा अर्थ असा होतो की जो कोणी राष्ट्राध्यक्ष होईल, राष्ट्रपती होईल, पंतप्रधान होईल, हे जे सर्व पद आहेत यांना लोकांमधूनच निवडून यावं लागतं. ते प्रत्यक्षरित्या किंवा अप्रत्यक्षरित्या असतं. जसं की भारतामध्ये राष्ट्रपतीची जी निवडणूक होते ती अप्रत्यक्षरित्या होते, परंतु निवडणूक होते हे महत्वाचं आहे. आणि त्यामुळे भारताला आपण इथे रिपब्लिक किंवा प्रजासत्ताक देश असं म्हणतो. त्यानंतर लोकशाही म्हणजे केवळ प्रौढ मताधिकार नसून जीवनाचा एक मार्ग देखील आहे. असं म्हटलं जातं की लोकशाही म्हणजे फक्त 5 वर्षातून एकदा आपण जायचं आणि वोट करून यायचं, तसं नाहीये. मत देऊन येऊन चालत नसतं. तर इथे लोकशाहीला एक जीवनमानाचा म्हणून आपण एक जीवनाचा मार्ग म्हणून स्वीकारला गेला पाहिजे. की लोकशाही म्हणजे फक्त वर्षातून किंवा 5 वर्षातून एकदा निवडणुकीत सहभाग घेतला आणि मतदान केलं म्हणजे आपलं काम संपलं असं होत नाही. तर त्यासाठी लोकशाहीला आपल्या जीवनामध्ये उतरवणं देखील तितकंच महत्वाचं आहे. ते आपलं खासगी जीवन असेल किंवा मग सार्वजनिक जीवन असेल, या दोन्ही ठिकाणी लोकशाहीची जी मूल्य आहेत ती रुजवली गेली पाहिजे. जेव्हा आपण लोकशाहीला आपल्या आयुष्यामध्ये उतरवतो, लोकशाहीची जी मूल्य आहेत ती आपण आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा रुजवतो, त्यावेळेसच खऱ्या अर्थाने आपण भारतामध्ये लोकशाही प्रस्थापित करू शकतो. आणि आपण जर असं ठरवलं की लोकशाही फक्त सरकारसाठी आहे किंवा फक्त आपण एकदा 5 वर्षातून एकदा मतदान केलं आणि आपलं काम संपलं, पुढचे जे 5 वर्ष असतील तर सरकार पाहून घेईल, असं जर म्हणत असू तर मग ते पूर्णपणे चुकीची पद्धत आहे, चुकीची कन्सेप्ट आहे. आणि त्यामुळे फक्त मतदान करून न थांबता त्याच्या पुढे देखील जाणं गरजेचं आहे. आणि फक्त ही जबाबदारी फक्त सरकारवरती नाही तर आपल्या खासगी आणि सार्वजनिक आयुष्यामध्ये देखील बाळगण्याची गोष्ट आहे. आणि म्हणूनच आपण त्याला जीवन जगण्याचा एक मार्ग म्हणून संबोधतो. आणि शेवटी म्हणजे धर्म निरपेक्षता आणि स्वतंत्र न्याय व्यवस्था या लोकशाहीच्या दोन मूलभूत, त्याला मग आपण मूलभूत हे 2 स्तंभ आहेत की जिथे भारत हा एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे की जिथे कोणत्याही एका धर्माला महत्व दिलं जात नाही किंवा एका धर्माला दुय्यम ट्रीटमेंट दिली जात नाही, सेकंडरी त्याला म्हणतो आपण की ट्रीटमेंट दिली जात नाही. तर इथे प्रत्येक धर्माला समान वागणूक दिली जाते. प्रत्येक धर्म राज्यासाठी समान असतो. आणि ज्यामध्ये अजून एक महत्वाचं म्हणजे राज्याचा कोणताही धर्म नसतो. राज्य म्हणजे मी देशाबद्दल बोलतो इथे, कोणत्या एका प्रोव्हिन्स बद्दल किंवा राज्याबद्दल म्हणत नाहीये. तर संपूर्ण जो देश असेल त्या देशाचा कोणताही एक ऑफिशियल धर्म नसेल, तर सर्व धर्म हेच राज्याचे धर्म असतील. म्हणजे आपल्या देशामध्ये जे अनेक विविध धर्म आहेत त्या सर्वांचा समावेश यामध्ये करणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे राज्य कोणताही एक धर्म स्वीकारू शकत नाही, तर सर्वांना समान न्याय देणं अपेक्षित आहे. त्यासोबतच स्वतंत्र न्याय व्यवस्था, ज्याला आपण म्हणतो ना बेसिक स्ट्रक्चर, आता आपण थोड्या वेळापूर्वी याची चर्चा करत होतो की बेसिक स्ट्रक्चर, तर स्वतंत्र न्याय व्यवस्था हे देखील आपल्या संविधानाचा एक मूलभूत रचना आहे की ज्यामध्ये न्याय व्यवस्था जी आहे ती नेहमी स्वतंत्र असणं अपेक्षित आहे. आणि जर यामध्ये राजकीय हस्तक्षेप होत असेल तर मग अशा अवस्थेमध्ये आपण न्यायालयाकडून न्यायाची अपेक्षा करू शकत नाही. आणि म्हणूनच जर न्यायालयाला एक अशी इन्स्टिट्यूट म्हणून पाहायचं असेल की जिथे खऱ्या अर्थाने न्याय दिला जाऊ शकतो, तर त्यासाठी न्यायालयाला राजकीय हस्तक्षेपापासून लांब ठेवणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच मग आपण स्वतंत्र न्याय व्यवस्था या संकल्पनेला स्वीकारलेला आहे. तर हे झालं एकंदरीत परिचय संविधानाचा. आता आपण त्याची काही वैशिष्ट्ये पाहूयात की कोणकोणती वैशिष्ट्ये आहेत की जे भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट आहेत. तर सर्वप्रथम असं म्हणता येईल की आपल्याकडे लिखित स्वरूपात संविधान आहे. जे आपलं संविधान आहे ते लिखित स्वरूपात आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की 2 प्रकारचे संविधान असू शकतात.
एक तर लिखित किंवा दुसरं अलिखित. आता भारतामध्ये लिखित स्वरूपात ठेवण्याचं कारण म्हणजे काय, किंवा अनेक देशांमध्ये आपण असं म्हणूयात की बहुतांश देशांमध्ये लिखित संविधानच असतं. याचं कारण म्हणजे असं की जेव्हा आपण लिखित स्वरूपात ठेवतो त्यावेळेस एक ऑफिशियल रेकॉर्ड मेंटेन होतो. आणि हे जर ऑफिशियल रेकॉर्ड मेंटेन करायचं असेल तर डेफिनेटली आपल्याला त्याला लिखित स्वरूपात ठेवणं गरजेचं आहे. आणि जेव्हा आपण लिखित स्वरूपात ठेवतो त्यावेळेस प्रत्येक गोष्टीची नोंद इथे असते. जेव्हा न्यायालयामध्ये एखादा खटला चालवला जातो त्यावेळेस न्यायालयाला सुद्धा हे सोपं होऊन जातं की कशा प्रकारे आपण न्याय द्यायचा आहे. असं आपण इमॅजिन करूयात की एखादा ग्रे एरिया आहे. ग्रे एरिया म्हणजे की इथे ब्लॅक पण नाहीये आणि व्हाईट पण नाहीये, दोन्हीचं मिक्सचर आहे. आणि त्यामुळे हे कळत नाही की हा कलर कोणता आहे, हा ब्लॅक कलर आहे किंवा व्हाईट कलर आहे. तिथे आपलं एक कन्फ्युजन होतं. तर त्याच प्रकारे कायद्याच्या बद्दल देखील आहे. जर कायदा स्पष्ट नसेल तर त्याला देखील आपण ग्रे एरियाज म्हणतो. एखादा कायदा आहे परंतु जर तो स्पष्ट नसेल, समजत नसेल, तर मग न्यायालयासाठी ती अडचणीची बाब ठरते आणि मग त्यांना मग तर्क लावावा लागतो. त्यांना त्याला म्हणून आपण की इंटरप्रिटेशन करावं लागतं आणि त्याच्या माध्यमातून मग न्याय जो काही योग्य असेल तो द्यावा लागतो. तर ही प्रक्रिया पाळावी लागते. पण एखादा कायदा जर स्पष्ट असेल तर अशा अवस्थेमध्ये न्यायालयाला जास्त कष्ट घ्यावे लागत नाही. तर कायद्यामध्ये ज्या काही तरतुदी दिल्या गेलेल्या आहेत त्यानुसार न्याय दिला जाईल. साधी गोष्ट आहे. तर त्यामुळे न्यायालयावरती एक जोर येत नाही किंवा जास्त प्रेशर येत नाही. त्यासोबतच जेव्हा आपण हे लिखित संविधान आणलं, जेव्हा ह्याची आपण अंमलबजावणी केली त्यावेळेस भारतीय राज्यघटना ही जगातीलच सर्वात मोठी राज्यघटना म्हणून उदयास आली. जवळपास आपण म्हणूयात की जेव्हा ह्याची अंमलबजावणी केली गेली 1950 मध्ये, 26 जानेवारी 1950 मध्ये, तर त्यावेळेस जवळपास 395 कलम किंवा अनुच्छेद भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट होते. तर ही तर झाली तेव्हाची गोष्ट. त्यानंतर आपण संविधानामध्ये अनेक बदल केलेले आहेत. आपण 100 पेक्षा जास्त वेळा कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट केलेला आहे, ज्याला आपण घटनात्मक दुरुस्ती किंवा घटना दुरुस्ती असं म्हणतो. तर आपण 100 पेक्षा जास्त वेळा घटना दुरुस्ती केलेली आहे आणि या दुरुस्तीच्या अन्वये किंवा या दुरुस्तीच्या अंतर्गत आपण राज्यघटनेमध्ये बरेच बदल केलेले आहेत आणि त्यामुळे काही अनुच्छेद वाढलेले आहेत. जे अनुच्छेद गरजेचे नव्हते त्यांना आपण काढलेलं आहे बाहेर. तर अशा गोष्टी झालेल्या आहेत. तर अजून देखील सांगायचा मुद्दा असा आहे की तेव्हापासून आतापर्यंत अजून देखील भारतीय राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी राज्यघटना म्हणून ओळखली जाते. आणि अजून एक विशेष म्हणजे केंद्र आणि राज्य या दोन्ही घटकांसाठी एकच राज्यघटना अस्तित्वात आहे. जेव्हा भारतामध्ये कलम 370 जम्मू काश्मीरसाठी लागू होतं त्यावेळेस थोडीशी ज्याला म्हणून आपण की एक्सेप्शनल कंडिशन होती, एक्सेप्शनल केस होती की जिथे आपण जम्मू काश्मीरसाठी सेपरेट कॉन्स्टिट्यूशन दिलेलं होतं, त्यांच्यासाठी एक सेपरेट राज्यघटना दिली गेली होती. परंतु जेव्हा हे कलम 370 हटवण्यात आलं त्यानंतर ती जी राज्यघटना होती जम्मू काश्मीरची ती देखील नष्ट झाली आणि जम्मू काश्मीर मध्ये सुद्धा आज संपूर्ण भारतामध्ये जी राज्यघटना लागू होते तीच राज्यघटना काश्मीरसाठी देखील लागू होते. आणि त्यामुळे आत्ताच्या घडीला तरी भारतामध्ये एकच राज्यघटना आहे. आणि तेच जर आपण पाहिलं अन्य देशांमध्ये जसे की अमेरिका असेल किंवा अजून काही संघराज्य देश असतात की जिथे त्या देशाच्या राज्यघटनेसोबतच प्रत्येक राज्याचा देखील एक संविधान असतो की जिथे 2-2 संविधान अस्तित्वात असतात. त्यांच्या राज्यासाठी वेगळा संविधान आणि संपूर्ण देशासाठी वेगळा संविधान. तर अशा 2 गोष्टी घडतात. परंतु भारतामध्ये तशी व्यवस्था आपल्याकडे नाहीये. तर आपण एकच राज्यघटना संपूर्ण देशासाठी लागू करतो. असंही भारतामध्ये एक टीका केली जाते की जे भारतीय राज्यघटना आहे ती अन्य देशांकडून घेतली गेलेली राज्यघटना आहे.
तर ह्या टीकेमागचं कारण म्हणजे असं की जेव्हा आपण भारतीय राज्यघटना बनवत होतो त्यावेळेस आपण बऱ्याच देशांचा अभ्यास करत होतो. त्यामध्ये जे संविधान त्यावेळेस उपलब्ध होते ऑलमोस्ट त्या सर्व संविधानांचा आपण त्यावेळी अभ्यास केलेला आहे. आणि अभ्यास केल्यानंतर त्यातल्या ज्या काही योग्य गोष्टी होत्या त्या सर्व योग्य गोष्टी आपण भारतामध्ये आणलेल्या आहेत. ओके, तर भारतामध्ये जेव्हा आपण आणलं तर अजून एक बाब ह्याच्यामध्ये समजून घ्यायची ही की जेव्हा आपण ते भारतामध्ये आणलं त्यावेळेस त्यांना आपण ऍज इट इज कॉपी करून इकडे आणलेली नाहीये. तर त्या गोष्टी ज्या आपण कॉपी केल्या किंवा त्यांच्याकडनं ज्या गोष्टी आपण घेतल्या त्या गोष्टींना आपण भारतामध्ये आणल्यानंतर भारतीय समाजामध्ये ज्या गोष्टी फिट होऊ शकतात, ज्या गोष्टी योग्य तऱ्हेने बसू शकतात, फक्त अशाच गोष्टी आपण भारतामध्ये आणलेल्या आहेत. किंवा समजा आपण जर 10 गोष्टी भारतामध्ये आणत असू, जसं आपण डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी ज्याला आपण राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे असं म्हणतो, हे आपण आयर्लंड कडनं घेतलं. किंवा फंडामेंटल राईट्स मूलभूत हक्क हे आपण अमेरिकेकडनं इन्स्पायर होऊन घेतलेलं आहे. तर हे अनेक उदाहरणं आपल्या समोर आहेत की आपण अन्य देशांकडनं काही शिकवून आपण आपल्या राज्यघटनेमध्ये त्यांची तरतूद केलेली आहे. परंतु जेव्हा आपण तरतूद करत होतो त्यावेळेस याची देखील काळजी घेतली की कोणत्याही गोष्टीचा अतिरेक होता कामा नये. ओके, तर त्यासाठी जसं अमेरिकेमध्ये संघराज्य पद्धती आहे तर तिकडे राज्यांना जास्त अधिकार दिले गेलेले आहेत किंवा समान तरी किमान अधिकार दिले गेलेले आहेत. परंतु भारतामध्ये ती अवस्था नाहीये. आपण देखील काही प्रमाणात तशीच तडजोड केलेली आहे की तिथे आपण भारतामध्ये काही अधिकार राज्यांना दिलेले आहेत परंतु इथे राज्यांना जास्त अधिकार नाहीये. जास्त अधिकार आपण केंद्राकडे दिलेला आहे. ते कसं आपण ते पाहणार आहोत फेडरलिझम मध्ये. तर सांगण्याचा मुद्दा असा की जेव्हा आपण ह्या सर्व तरतुदी घेतल्या इथे त्यावेळेस भारतीय समाजाला ज्या ज्या गोष्टी लागू होत होत्या किंवा समाजामध्ये ज्या गोष्टी फिट बसत होत्या अशाच गोष्टी आपण भारतामध्ये आणलेल्या आहेत आणि भारतीय संविधानामध्ये त्याचा समावेश केलेला आहे. दुसरा म्हणजे जसं मी आताच बोलत होतो संघराज्यवाद. संघराज्यवाद हा देखील महत्वाचा भाग आहे आणि बऱ्याचदा असा प्रश्न असतो की भारत हे संघराज्य आहे किंवा नाही. तर या दोन्ही गोष्टींचं उत्तर ज्याला म्हणून आपण या गोष्टीचं उत्तर होय आणि नाही असं दोन्हीही आहे. याचं कारण म्हणजे संघराज्याचा जर आपण अर्थ पाहिला तर संघराज्य असं म्हणतं की जी सत्ता असते ती सत्ता केंद्र आणि राज्यांमध्ये विभागली गेली पाहिजे. परंतु भारतामध्ये आपण जर पाहिलं तर इथे काही प्रमाणात दिसतं की सत्ता विभाजित तर केली गेली आहे परंतु ती समान प्रमाणात केलेली नाहीये. इथे आपण जास्त अधिकार जे आहेत ते केंद्राला दिलेले आहेत आणि कमी अधिकार राज्यांना दिलेला आहे. ते देखील आपण पाहणार आहोत. तर भारतामध्ये असं म्हणू शकतो आपण की संघराज्यवाद आहे. संपूर्णपणे नाही पण जर आपण क्वाझी फेडरल म्हणतो केसीबीएलच्या भाषेमध्ये आपण त्यांना क्वाझी फेडरल असं म्हणतो म्हणजेच अर्ध संघीय की जिथे अर्ध आपण संघराज्यवाद आहोत आणि अर्ध आपण एकात्मक शासन पद्धतीमध्ये आहोत. तर आपण ते पुढच्या स्लाइड मध्ये पाहणार आहोतच. त्यानंतर भारत हा एक धर्मनिरपेक्ष राज्य आहे. थोड्या वेळापूर्वी आपण हे चर्चा केलेलीच आहे की भारताला एक धर्मनिरपेक्ष राज्य म्हणून ओळखलं जातं की जिथे भारताचा कोणताही स्वतःचा एक धर्म नसतो. भारतीय सरकार किंवा जी भारतीय शासन आहे ते कोणत्याही धर्माला आपलं धर्म आहे म्हणून मान्यता देऊ शकत नाही. त्यासोबतच सरकारचे जे आहे ते संसदीय स्वरूप आपण स्वीकारलेलं आहे की जिथे आपण संसदेच त्याची रचना बनवली गेली अशा प्रकारची की जी आपण त्याला आपण लोकसभा आणि राज्यसभा असं म्हणतो की जे आपण ब्रिटनकडनं घेतलेले आहे किंवा युके कडनं घेतलेले आहे. त्यांच्यामध्ये ब्रिटनला तर इनफॅक्ट आपण मदर ऑफ ऑल पार्लमेंट असं म्हणतो कारण संसदेची जी सुरुवात झाली ती ब्रिटन मधून झालेली आहे आणि नंतर भारताने देखील त्याचा स्वीकार केलेला आहे आणि भारतामध्ये सुद्धा आपल्याकडे संसदीय शासन प्रणाली आहे की जिथे एका बाजूला लोकसभा असते आणि दुसऱ्या बाजूला राज्यसभा असते.
तर इथे संसदीय स्वरूप आपण दिलेलं आहे. त्यासोबतच एकल नागरिकत्व देखील आहे. एकच नागरिकत्व असतं. आता परत आपण उदाहरण घेऊया अमेरिकेचंच. तर अमेरिकेत डबल सिटिझनशिप असते किंवा त्याला आपण ड्युएल सिटिझनशिप असं म्हणतो. तर अमेरिकेतले जे राज्य आहेत त्या राज्यांना हे अधिकार आहेत की ते आपल्या नागरिकांना सिटिझनशिप देऊ शकतात किंवा नागरिकत्व देऊ शकतात. तर असं आपण म्हणूयात की समजा फॉर एक्झाम्पल नवाडा असेल किंवा फ्लोरिडा असेल किंवा वॉशिंग्टन DC आहे, हे अनेक जे त्याचे राज्य आहेत, तर त्या राज्यांची नागरिकता त्या लोकांना असते. त्यासोबतच संपूर्ण देशाची नागरिकता देखील त्यांना असते. तर एखादा व्यक्ती आपण असं म्हणूयात की नवाडामध्ये राहत असेल, अमेरिकेतल्या नवाडा या राज्यामध्ये राहत असेल किंवा फ्लोरिडामध्ये राहत असेल, तर तिथल्या राज्याचा तो रहिवासी आहे म्हणून त्यांना त्या राज्याचं नागरिकत्व मिळतं. त्यासोबतच तो जो राज्य आहे तो अमेरिकेत आहे म्हणून अमेरिकेचं देखील नागरिकत्व त्या व्यक्तीला दिलं जातं. म्हणजे अशा प्रकारे डबल सिटिझनशिप दिली जाते. परंतु जर आपण भारताच्या बद्दल पाहिलं तर तशी तरतूद आपल्याकडे नाहीये. आपण काय केलेलं आहे तर इथे सिंगल सिटिझनशिप ठेवलेली आहे, एकल नागरिकत्व, की जिथे तुम्ही कोणत्याही राज्यामध्ये राहा, महाराष्ट्र, गुजरात, गोवा, कर्नाटक, दिल्ली किंवा अजून जे काही अन्य राज्य असतील, तुम्ही कोणत्याही राज्यामध्ये राहत असला तरी ओळख मात्र एकच असते, ती म्हणजे भारतीय. आणि म्हणून भारतामध्ये सिंगल सिटिझनशिप दिली जाते. आणि याचं एक अधून उदाहरण म्हणजे ज्याला म्हणूयात हे का केलं गेलं तर भारतामध्ये एक भारतीय म्हणून लोकांच्या मनामध्ये ती प्रेरणा येणं गरजेचं आहे. मी महाराष्ट्रीयन किंवा एखादा दुसरा जर गुजराती असेल तर गुजराती, अशा प्रकारची ही भावना लोकांच्या मनामध्ये येता कामा नये, त्यासाठी देखील सिंगल सिटिझनशिप महत्वाची आहे, की जिथे सर्व भारतीय एक आहेत म्हणून ही जी भावना आहे ती भावना पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे. त्यासाठीच आपण सिंगल सिटिझनशिप आपल्या नागरिकांना दिलेली आहे. त्यासोबतच राजधोरणाची मार्गदर्शक तत्वे देखील भारतामध्ये घेतलेली आहेत. याच्यावरती आपण सविस्तरपणे चर्चा करणारच आहोत. त्यानंतर मूलभूत हक्क आणि कर्तव्य, तर हे देखील विशेष महत्व आहे. मूलभूत हक्क आणि कर्तव्यांना भारतामध्ये आपण प्रत्येक व्यक्तीला काही हक्क दिलेले आहेत आणि काही कर्तव्य दिलेले आहेत. ते आपण पुढे पाहणारच आहोत. त्यानंतर शेवटचा मुद्दा तो म्हणजे सार्वत्रिक प्रौढ मताधिकार, की जिथे त्याला आपण युनिव्हर्सल ऍडल्ट फ्रँचाईज असं देखील म्हणतो. तर इथे कोणत्याही आधारे भेदभाव न करता स्त्री असेल, पुरुष असेल किंवा त्याला म्हणून आपण कलर मध्ये जर म्हटलं व्हाईट, ब्लॅक किंवा अजून कास्ट मध्ये जर म्हटलं अपर कास्ट, लोअर कास्ट, या कोणत्याही गोष्टींचा विचार न करता किंवा या कोणत्याही गोष्टींच्या आधारे आपण भारतीयांमध्ये भेदभाव करू शकत नाही. आणि म्हणून ह्या सर्व गोष्टी बाजूला ठेवून प्रत्येक भारतीयाला मतदानाचा हक्क देण्यात आलेला आहे. तो कोणत्याही धर्माचा असू दे, स्त्री असू देत, पुरुष असू देत, उच्च वर्गातला असू दे किंवा कोणत्याही वर्गातला असू देत, प्रत्येक व्यक्तीला की जो ज्याला म्हणू आपण की 18 वर्षाच्या वरती आहे, त्या प्रत्येक प्रौढ व्यक्तीला मतदानाचा हक्क भारतीय राज्यघटनेद्वारा दिलेला आहे. आणि म्हणून भारताचं ज्याला म्हणू आपण की काही देश आपण जर पाहिले, अमेरिका असेल किंवा ब्रिटन असेल किंवा अन्य काही देश असतील, तर त्यांना स्वातंत्र्य मिळाल्याच्या कितीतरी दशकानंतर किंवा शतकानंतर स्त्रियांना मतदानाचा हक्क दिला गेला. जसं की अमेरिका म्हणू आपण, अमेरिकेमध्ये स्त्रियांना जवळपास 1920 मध्ये मतदानाचा हक्क देण्यात आला. परंतु जर भारताबद्दल आपण पाहिलं तर भारतीय समाज जो आहे तो 1947 मध्ये स्वतंत्र झाला. आणि स्वतंत्र झाल्या इमिजिएटली आपण सर्वांना एक समान नागरिकत्व दिलं आणि सर्वांना एक समान मतदानाचा हक्क देखील दिला. तर ही महत्वाची गोष्ट आहे. आता आपण पाहूयात की आणीबाणीची तरतुदी काय आहेत, कशा प्रकारे भारतीय राज्यघटनेमध्ये आणीबाणी आणली गेलेली आहे किंवा याची तरतूद कशा प्रकारे केलेली आहे आणि कोणते प्रकार आहेत की जिथे आपण आणीबाणी लावू शकतो.
तर सर्वप्रथम अनुच्छेद किंवा कलम 352 ते 360 या हे जे घटक आहेत, हे घटक आणीबाणीच्या तरतुदीशी निगडीत आहेत, संबंधित आहेत, की ज्यामध्ये जवळपास 3 आणीबाणी आपण पाहू शकतो. एक म्हणजे राष्ट्रीय आणीबाणी, दुसरे म्हणजे राज्य आणीबाणी किंवा ज्याला आपण राष्ट्रपती शासन असं देखील म्हणतो, आणि तिसरं आहे ते म्हणजे आर्थिक आणीबाणी किंवा फायनान्शियल इमर्जन्सी. आणि जर कलमाबद्दल सांगायचं झालं तर कलम 352 हे राष्ट्रीय आणीबाणीशी निगडीत आहे. त्यानंतर कलम 356 हे राष्ट्रपती शासन किंवा राष्ट्रपती राजवट या तरतुदीशी संबंधित आहे, आणि कलम 360 हे आर्थिक आणीबाणीशी निगडीत आहे. तर हे जवळपास 3 प्रकारच्या आणीबाणी आहेत की जे विशिष्ट परिस्थितीमध्ये तर मग आपण की डिक्लेअर केले जातात किंवा लागू केले जातात. तर या तरतुदी केंद्र सरकारला कोणत्याही असामान्य परिस्थितीला प्रभावीपणे सामोरे जाण्यास सक्षम करतात, हे तितकंच महत्वाचं आहे. समजा असं झालं की भारतामध्ये एखाद्या दिवशी असं आपण इमॅजिन करूयात की जर परिस्थिती हाताच्या बाहेर जाऊ लागली, की जिथे सरकारसाठी सर्व काही सांभाळणं अवघड होत असेल, तर अशा वेळेस भारतामध्ये आणीबाणी लागू शकते. त्यासाठी पण काही तरतुदी आहेत. म्हणजे आपण म्हणूयात की भारतामध्ये आणीबाणी केव्हा लागू केली जाऊ शकते, तर त्यासाठी काही टर्म्स अँड कंडिशन्स आहेत, ते आपल्याला फॉलो करावे लागतात. म्हणजे आपण फक्त कोणतेही कारण देऊन भारतामध्ये आणीबाणी लागू करू शकत नाही. त्यासाठी काही महत्वाचे घटक आहेत, ते पाहणं गरजेचं आहे. तर याच्यामध्ये काही एक्झाम्पल्स दिले गेले, ते म्हणजे राज्यघटनेचे रक्षण करणे हे एक महत्वाचं आहे. समजा की भारतामध्ये अशी परिस्थिती उद्भवली की जिथे राज्यघटनेच्या बाबतीत कोणीच सिरियस नसेल, किंवा राज्यघटनेमध्ये ज्या काही तरतुदी दिल्या गेलेल्या आहेत किंवा जे काही नियम कायदे बनवले गेलेले आहेत, त्याचा जर कोणीच अवलंब करत नसेल आणि सर्व काही अस्तव्यस्त चालत असेल, तर मग अशा वेळेस राज्यघटनेचं संरक्षण करण्यासाठी, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आणीबाणी लागू केली जाऊ शकते. तर त्यामध्ये सार्वभौमत्व हा एक महत्वाचा मुद्दा आहे, ते टिकवलं गेलं पाहिजे. एकता म्हणजे युनिटी टिकवली गेली पाहिजे, त्यासोबत अखंडता असली पाहिजे, आणि सुरक्षा, त्यासोबतच लोकशाही राजकीय व्यवस्था देखील तितकीच महत्वाची आहे. तर ही जी लोकशाही व्यवस्था आहे ती जर टिकवायची असेल, तर मग अशा वेळेस सुद्धा कधी कधी आणीबाणीचा वापर करावा लागू शकतो. म्हणजे हे डिपेंड करतं की भारतामध्ये कोणत्या प्रकारची त्याला म्हणून आपण राजवट आहे, त्याच्यावरती बरंच काही अवलंबून असतं. आणि त्यामुळे तर्क यामध्ये दिला गेला जातो की संपूर्णपणे असं म्हणूयात, एका वाक्यात जर सांगायचं झालं तर राज्यघटनेची योग्य अंमलबजावणी केली जावी, यासाठी देखील आणीबाणी लागू केली जाऊ शकते. आता हे जे 3 टाइप्स आहेत किंवा 3 प्रकार आहेत, त्याच्याबद्दल थोडीशी आपण माहिती घेऊया. त्यातलं पहिलं म्हणजे राष्ट्रीय आणीबाणी. आता हे केव्हा पुकारलं जाऊ शकतं किंवा केव्हा आपण राष्ट्रीय आणीबाणी आहे ही केव्हा घोषित केली जाऊ शकते, तर युद्ध किंवा बाह्य आक्रमण, ज्याला म्हणून आपण युद्धजन्य परिस्थिती असेल किंवा एखाद्या देशाने आपल्यावरती हल्ला केला असेल, आक्रमण केलं असेल, अशा अवस्थेमध्ये आपण राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करू शकतो. त्यासोबतच सशस्त्र बंड जर झालं की जिथले आपले नागरिक स्वतः हातामध्ये शस्त्र घेऊन रस्त्यावर उतरले आणि जर त्यांनी सरकार विरुद्ध बंड केलं किंवा लोकांच्या किंवा समाजाच्या विरुद्ध बंड केला, तर अशा वेळेस देखील आणीबाणी लागू केली जाऊ शकते. हे आपण राष्ट्रीय देश पातळीवर ज्याला म्हणतो आपण राष्ट्रीय आणीबाणीबद्दल आपण बोलत आहोत. आणि याच्याबद्दल जर आपण पाहायचं असेल की ही आणीबाणी भारतामध्ये लागू केली गेली होती का अशी की जे देशभर लागू होतं, तर येस, भारतामध्ये राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा केली गेली होती. सर्वप्रथम केली गेली होती ती 1962 मध्ये, की जेव्हा आपण चायना सोबत युद्ध करत होतो, तर त्यावेळेस प्रथम आपण राष्ट्रीय आणीबाणी भारतामध्ये लागू केली होती. त्यानंतर 1971 मध्ये, की जेव्हा आपण बांगलादेश लिबरेशन वॉर मध्ये इन्व्हॉल्व होतो आणि आपण पाकिस्तानशी युद्ध करत होतो,
त्यावेळेस देखील राष्ट्रीय आणीबाणी लागू केली गेली होती. आणि त्यानंतर शेवटी ते म्हणजे 1975 मध्ये त्यावेळेस देखील आणीबाणी लागू केली गेली होती. आणि त्यावेळेस कारण दिलं गेलं होतं की इंटरनल डिस्टर्बन्स. सुरुवातीला त्यावेळेस ज्याला आपण राज्यघटना इथे पण क्लिअर नसल्यामुळे, काही कारणामुळे, ग्रे एरिया असल्यामुळे सरकारला त्याचा वापर किंवा गैरवापर जे काही आपण म्हणू शकतो तो करता आला. आणि त्यावेळेस मग राष्ट्रीय आणीबाणी 1975 मध्ये लावण्यात आली होती. आणि शेवटी ज्याला म्हणू आपण की 1977 मध्ये ही आणीबाणी उठवली गेली. दुसरा आहे ते म्हणजे राष्ट्रपती राजवट किंवा ज्याला आपण राज्य आणीबाणी असं देखील म्हणतो. तर राष्ट्रपती राजवट एखाद्या राज्यामध्ये लावता येऊ शकते. जसं की महाराष्ट्र आहे, कर्नाटक आहे, गुजरात आहे. तर इथलं जर सरकार सक्षमपणे कार्य करत नसेल, त्याला अनेक कारणं आहेत किंवा तरतुदी आहेत. तर अशा वेळेस राष्ट्रपती राजवट त्या राज्यामध्ये लागू केली जाऊ शकते की जिचा संपूर्ण कार्यभार जो असेल तो सर्व कारभार केंद्र शासन पाहणार राष्ट्रपतींच्या अंतर्गत. तर इथे घटनेच्या तरतुदीनुसार एखाद्या राज्याचे सरकार चालवता येत नसेल किंवा येत नाही अशी परिस्थिती जर उद्भवली तर कलम 356 चा वापर करून राष्ट्रपती आणीबाणी जाहीर करू शकतात. तर त्याला पण जसं मी म्हटलं मागाशी की त्याला अनेक उदाहरणं आहेत किंवा त्याला काही बेसिक ग्राउंड्स आहेत. जसं की टेस्ट ऑन फ्लोर टेस्ट असं म्हणतो आपण, किंवा नो कॉन्फिडन्स मोशन असं म्हणतो आपण, की जर एखादं पक्ष सरकार स्थापन करण्यास सक्षम नसेल किंवा कोणताही पक्ष सरकार स्थापन करण्यास सक्षम नसेल तर अशा वेळेस राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकते त्या राज्यामध्ये. त्यासोबतच जर केंद्राने काही निर्णय घेतले असतील तर त्या निर्णयांची अंमलबजावणी करणं राज्यांच्या वरती बंधनकारक आहे. आणि जर एखादं राज्य केंद्राच्या नियमांना पाळत नसेल तर अशा वेळी देखील राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकते. त्यासाठी अजून एक तरतूद आहे ती म्हणजे ज्याला म्हणू आपण की सेक्युलरिझम, धर्मनिरपेक्षता. जर एखादं राज्य धर्मनिरपेक्षतेचे तत्व योग्य तऱ्हेने पाळत नसेल तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकते. हे झालं राष्ट्रपती राजवटाबद्दल की जे एखाद्या राज्यामध्ये लावता येते. आणि तिसरा मुद्दा म्हणजे आर्थिक आणीबाणी. हे कलम 360 अंतर्गत राष्ट्रपती आर्थिक आणीबाणी घोषित करू शकतात. आणि त्यांना जर वाटलं की भारताची जी आर्थिक स्थिती आहे, परिस्थिती आहे ती खूपच बिकट आहे तर अशा वेळेस राष्ट्रपती संपूर्ण देशभरामध्ये आर्थिक आणीबाणी लागू करू शकतात. तर आता प्रश्न आहे की ही जी आर्थिक आणीबाणी आहे ही भारतामध्ये लागू केली गेली होती का? तर याचं उत्तर आहे नाही. भारतामध्ये आजपर्यंत आर्थिक आणीबाणी लावली गेलेली नाही. आता जर आपण या तिघांमध्ये आपण जर तुलना केली की सर्वात जास्त वापर कोणत्या आणीबाणीचा झालेला आहे तर ते आहे कलम 356 आर्टिकल 356 प्रेसिडेंट्स रूल किंवा राष्ट्रपती शासन. याचा सर्वात जास्त वापर भारतामध्ये केला गेलेला आहे. आता आपण थोडंसं पाहूयात संघराज्यवादाबद्दल की संघराज्य म्हणजे नेमकं काय. तर संघराज्य ही एक सरकारची प्रणाली आहे की ज्यामध्ये केंद्र आणि त्याचे घटक जसे की राज्य तर यांच्यामध्ये काही अधिकार विभागले गेलेले असतात. म्हणजे सांगण्याचा मुद्दा असा की केंद्र आणि राज्य या दोघांमध्ये सत्तेचं विभाजन केलं गेलेलं आहे. फक्त केंद्राकडे संपूर्ण अधिकार नाहीयेत किंवा फक्त राज्याकडे संपूर्ण अधिकार नाहीयेत, तर इथे केंद्र आणि राज्य दोघांमध्ये समान वाटप केलं गेलेलं आहे. किंवा ते ज्याला म्हणून आपण तो रेशो वेगळा असू शकतो, परंतु सांगण्याचा मुद्दा हा की इथे सत्तेचं विभाजन केंद्र आणि राज्य या दोन्ही घटकामध्ये केलेलं असतं. तर याच्यामध्ये आपण जी भारतीय संघराज्य पद्धती आहे ते आपण पाहिलेलं आहे की भारतामध्ये अशा प्रकारची संघराज्य पद्धती आहे की जिथे संघराज्यवाद पण दिसतो, त्यासोबतच
एकात्म शासन प्रणालीची काही तत्वे देखील दिसतात, ज्याला आपण युनिटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट असं म्हणतो. कारण आपण सत्तेचं विभाजन तर केलेलं आहे, परंतु त्याचे बरेचसे जे अधिकार आहेत ते आपण केंद्राकडे दिलेले आहेत आणि जे खूप कमी अधिकार आहेत ते राज्यांना दिलेले आहेत. आणि त्यामुळे आपण भारताला संपूर्ण संघराज्यवाद असं म्हणत नाही, तर त्याला आपण क्वाझी फेडरल असं देखील म्हणतो, ज्याला आपण अर्धसंघीय शासन किंवा अर्धसंघ शासन असं देखील म्हणतो, की जिथे आपण 50-50 आहोत किंवा थोडस संघराज्यवाद पाळत असताना त्याच्यामध्ये आपण संपूर्ण संघराज्यवाद पाळत नाही. ठीक आहे. तर आता जेव्हा आपण संघराज्यवादाबद्दल बोलतो तर त्याची काही वैशिष्ट्य आहेत ते पाहूयात. आता आपण भारताबद्दल बोलत नाही आहोत, तर संपूर्ण संघराज्य ही संकल्पना याच्याबद्दल बोलत आहोत. तर सर्वप्रथम इथे दुहेरी सरकारी शासन असतं किंवा धोरण असतं. दुहेरी मध्येच काय, एका बाजूला केंद्र सरकार असेल आणि दुसऱ्या बाजूला राज्य सरकार असेल. तर हे दोन सरकार असतील की जे संपूर्ण देश चालवत असतात. जसं भारतामध्ये केंद्र सरकार आहे आणि प्रत्येक राज्यामध्ये राज्य सरकार आहे, तर हे दोन्हीही सरकार संपूर्ण देश चालवत असतात. त्यामुळे आपण त्याला दुहेरी सरकारी धोरण किंवा दुहेरी शासन पद्धती असं देखील म्हणतो. त्यानंतर विविध स्तरामधील अधिकारांचे विभाजन असतात, की जसं म्हटलं तर मी की संपूर्ण जी सत्ता आहे ती फक्त संघाकडे नसते किंवा फक्त केंद्राकडे नसते, तर ती दोन्ही मध्ये विभाजित केलेली असते. त्यानंतर घटनेची कठोरता हा देखील संघराज्यवादाचा एक उदाहरण आहे. म्हणजे आपण असं म्हणूयात की काही उदाहरणं अशी असतात की जिथे जर आपल्याला राज्यघटनेमध्ये काही बदल करायचे असतील तर फक्त केंद्र शासन करू शकत नाही, तर त्यासाठी राज्यांचा देखील पाठिंबा असणं गरजेचं आहे. म्हणजेच केंद्र शासन त्या राज्यघटनेमध्ये बदल करेल, त्यासोबतच राज्यांचा देखील त्या निर्णयाला पाठिंबा असणं गरजेचं आहे. आणि जर त्या निर्णयाला पाठिंबा दिला गेला तरच तो कायदा पारित होतो, अन्यथा पारित होत नाही. जसं की भारतामध्ये घडलं हे जीएसटीच्या बाबतीत. जीएसटी हे खूप मोठं बदल भारतामध्ये केलं गेलेलं आहे, की जिथे एक टॅक्स, जर आपण म्हणू आपण की वन नेशन वन टॅक्स अशा प्रकारची संकल्पना दिली गेली, की जिथे जे अन्य इनडायरेक्ट टॅक्सेस होते त्या सर्व इनडायरेक्ट टॅक्सेसला संपूर्णपणे नष्ट केलं गेलं आणि त्या ठिकाणी एकच टॅक्स आणला गेला, तो म्हणजे जीएसटी, गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. आता हा जो टॅक्सचा मुद्दा आहे हा फक्त केंद्राच्या अधीन नाहीये, तर केंद्र आणि राज्य या दोन्ही सरकारांमधला तो मुद्दा आहे. तर त्यावेळेस काय झालं, तर जेव्हा आपण तो कायदा पारित केला त्यानंतर प्रत्येक राज्याने किंवा ज्याला म्हणू आपण की किमान 50% राज्यांमध्ये हा जो कायदा आहे तो पारित होणं गरजेचं आहे. त्याशिवाय जर राज्यांमध्ये जर कायदा पारित झाला नसेल तर मग केंद्राने बनवलेला कायदा देखील बऱ्याचदा रखडला जातो. त्यामुळे असं इथं बघू शकतो आपण की राज्यघटनेमध्ये बदल करणं इतकं सोपं नाहीये. काही गोष्टी आहेत की इथे सोपं देखील आहे, पण काही मुद्दे असे आहेत की जिथे खूप किचकट आहे आणि राज्यांच्या संमतीशिवाय राज्यघटना किंवा त्याला म्हणू आपण की घटनेमध्ये काही बदल करता येत नाहीत. त्यामुळे इथे आपण म्हणतो की हा एक राज्यघटनेचा किंवा संघराज्यवादाचा हा एक उदाहरण आहे किंवा एक वैशिष्ट्य आहे. त्यासोबतच स्वतंत्र न्यायव्यवस्था हे आपण पाहिलेलंच आहे की न्यायव्यवस्थेमध्ये कोणत्याही प्रकारे राजकीय हस्तक्षेप होता कामा नये. त्यासाठीच स्वतंत्र न्यायव्यवस्थेचं आपण ही व्यवस्था केली गेलेली आहे. त्यासोबतच दुहेरी नागरिकत्व देखील असतं, हे पण आपण पाहिलेलं आताच की संघराज्य जेव्हा असतं त्यावेळेस जो राज्यामध्ये जो व्यक्ती राहत आहे त्या राज्याचं देखील त्याला नागरिकत्व मिळतं. त्यासोबतच ज्या देशामध्ये तो राहत आहे त्या देशाचं देखील नागरिकत्व त्या व्यक्तीला मिळतं. आणि शेवटचं म्हणजे 2 सभागृह असतात की जिथे एका बाजूला
केंद्रांमधनं ज्याला म्हणून आपण केंद्राचं प्रतिनिधित्व करत असेल अशा प्रकारचं सरकार असेल किंवा अशा प्रकारचे लोक असतील, आणि दुसऱ्या बाजूला असं सभागृह असेल की जे राज्यांचं प्रतिनिधित्व करेल, ते म्हणजे राज्यसभा. एका बाजूला आहे लोकसभा, दुसऱ्या बाजूला आहे राज्यसभा. लोकसभा हे केंद्राला संबोधित करते किंवा केंद्राकडनं आलेलं असतं असं आपण त्याला म्हणूया, आणि जी राज्यसभा आहे ती राज्यांमधून निवडून आलेले लोक असतात, म्हणून त्याला आपण राज्यसभा असं म्हणतो. जे आपण आपले लोकप्रतिनिधी राज्याच्या पातळीवरती निवडून देतो, तर आपले हे लोकप्रतिनिधी पुढच्या लोकप्रतिनिधींना राज्यसभेमध्ये निवडून पाठवतात, आणि म्हणून आपण त्यांना राज्यांचे प्रतिनिधी असं देखील म्हणतो. तर ते 2 सभागृह असतात भारतामध्ये किंवा कोणत्याही संघराज्य व्यवस्थेमध्ये. तर भारत हा एक ज्याला म्हणून आपण की संघराज्य प्रणाली आहे, परंतु एकात्म शासन प्रणालीकडे अधिक झुकणारा दिसतो. जसं आपण म्हटलं की जी सत्ता आहे, सत्तेचं विभाजन केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये केलं गेलेलं आहे, परंतु त्यासोबतच केंद्राकडे जास्त अधिकार दिलेले आहेत. त्यामुळे हे एकात्म शासन पद्धतीला सुद्धा स्वीकार करतो. तर कधी कधी अर्धसंघीय प्रणाली मानली जाते, कारण त्या संघराज्य आणि एकात्म प्रणाली दोन्हीची वैशिष्ट्य यामध्ये आहेत. त्यासोबतच भारतीय राज्यघटनेच्या कलम 1 मध्ये असं म्हटलेलं आहे की इंडिया दॅट इज भारत शॅल बी युनियन ऑफ स्टेट, म्हणजेच भारत हा राज्यांचा एक संघ आहे. इथे कुठेही संघ राज्य हा शब्द वापरलेला नाहीये, तर राज्यांचा संघ असा शब्द वापरलेला आहे. ओके, तर हे आपण पाहिलं. आता पाहूयात आपण मूलभूत अधिकार, की काही मूलभूत अधिकार आहेत की जे प्रत्येक व्यक्तीला दिले गेलेले आहेत, त्याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया. तर हे मूलभूत हक्क जे आहेत हे भारतीय राज्यघटनेत अंतर्भूत केलेलं आहे, आणि मूलभूत ज्याला म्हणून आपण की मानवी हक्क आहेत की त्यांची सर्व नागरिकांना हमी देण्यात आलेली आहे. म्हणजे असं म्हणत की हे काही मानवी हक्क होते, काही मानवी अधिकार होते की ज्यांना आपण राज्यघटनेमध्ये त्याचा समावेश केलेला आहे, आणि समावेश केल्यानंतर त्यांना आपण घटनात्मक संरक्षण देखील दिलेलं आहे, आणि म्हणून त्याला आपण मूलभूत हक्क किंवा मूलभूत अधिकार असं म्हणतो. तर कलम 12 ते 35 हे जे कलम आहेत हे मूलभूत अधिकारांशी संबंधित आहेत. ते वंश, धर्म, लिंग किंवा इत्यादी अनेक जे आधार आहेत त्याच्यावर भेदभाव, या आधारावर भेदभाव न करता लागू केलेले असतात, आणि त्यांना आपण मूलभूत अधिकार का म्हणतो, त्याचे 2 कारण आहेत. एक म्हणजे या अधिकारांना हमी देणाऱ्या संविधानात ते समाविष्ट आहेत. त्यांचं स्थान जे आहे ते संविधानामध्ये दिले गेलेलं आहे, एक कारण. दुसरं म्हणजे ते न्यायप्रविष्ट आहेत, म्हणजेच जर एखाद्या अधिकाराचा किंवा हक्काचं जर उल्लंघन झालं असेल, तर अशा अवस्थेमध्ये तो नागरिक किंवा तो व्यक्ती न्याय व्यवस्थेत जाऊन न्याय मागू शकतो, आणि अशा वेळेस मग न्यायालय हस्तक्षेप करून त्या व्यक्तीला किंवा त्या नागरिकाला न्याय देते, आणि म्हणून आपण म्हणतो की हे मूलभूत अधिकार असतात किंवा दिले गेलेले आहे. आता आपण पुढचा भाग पाहूयात, तो म्हणजे मूलभूत अधिकार कोणकोणते आहेत. तर यामध्ये प्रामुख्याने भारतामध्ये 6 मूलभूत हक्क दिले गेलेले आहेत. त्यातला पहिला म्हणजे समानतेचा अधिकार. जसं तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता की अनुच्छेद 14 ते 18 हे जे कलम आहेत किंवा अनुच्छेद आहेत हे समानतेच्या अधिकारांशी निगडीत आहेत. त्यानंतर दुसरा म्हणजे स्वातंत्र्याचा अधिकार. इथे अनुच्छेद 19 ते 22 हे जे 3 कलम आहेत किंवा कलम आहेत यामध्ये स्वातंत्र्याचा अधिकाराबद्दल उल्लेख आहे. त्यानंतर शोषणाविरुद्धचा हक्क किंवा अधिकार हे कलम 23 आणि 24 मध्ये मांडलेला आहे. त्यानंतर पुढचा जो म्हणजे सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क हे अनुच्छेद 29 आणि 30 मध्ये मांडलेला आहे. आणि शेवटचा म्हणजे घटनात्मक उपायांचा अधिकार हे अनुच्छेद 32 आहे, आणि हे अनुच्छेद 32 अत्यंत आवश्यक आहे. याचं कारण म्हणजे असं की आपण अशी सिच्युएशन इमॅजिन करूयात की वरती जे दिलेले 5 अधिकार आहेत, 5 अधिकार घटनेने दिलेले आहेत,
पण जो 6वा अधिकार आहे, जर तो 6वा अधिकार लोकांना दिला गेलाच नाही तर काय होऊ शकतं, तर वरचे जे 5 अधिकार आहेत त्यांना शून्य किंमत उरेल. हे का म्हणतोय आपण? कारण वर जे दिलेले 5 अधिकार आहेत, समानतेचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार, शोषणाविरुद्धचा हक्क, त्यानंतर धर्मस्वातंत्र्य, सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क, हे जे 5 अधिकार आहेत ना, या 5ही हक्कांचं संरक्षण करतं हे 6वा अधिकार, तो म्हणजे आर्टिकल 32 किंवा अनुच्छेद 32. याच्यामध्ये काय तरतूद आहे, तर वर दिलेल्या 5 अधिकारांपैकी कोणत्याही अधिकाराचं जर उल्लंघन झालं असेल तर अशा अवस्थेमध्ये आर्टिकल 32 चा वापर करून प्रत्येक व्यक्ती न्यायालयात दाद मागू शकतो आणि त्यावेळेस न्यायालय योग्य तो निर्णय घेईल आणि त्या व्यक्तीला त्याचा हक्क बहाल करेल. आणि म्हणून याला हार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन असं देखील म्हटलं जातं, म्हणजे राज्यघटनेचं हृदय, ओके, सोल किंवा आत्मा असं देखील म्हटलं जातं. कारण फक्त हे अधिकारांच्या बद्दल नाही तर कोणताही घटक असेल की जिथे एखाद्या व्यक्तीवरती अन्याय होत असेल तर तो व्यक्ती न्यायालयात जाऊ शकतो. तर या अनुच्छेदांतर्गत घटनात्मक उपायांचा अधिकार, की जिथे त्या व्यक्तीसोबत जर अन्याय होत असेल तर तो व्यक्ती न्यायालयात जाऊ शकतो आणि न्याय मागू शकतो. आणि म्हणून हे खूप महत्वाचं अनुच्छेद भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट केले गेलेलं आहे. राज्यघटनेत आणखी एक मूलभूत अधिकार होता, तो म्हणजे संपत्तीचा हक्क. परंतु काय झालं तर 44व्या घटना दुरुस्तीने मूलभूत अधिकारांच्या यादीतून याला काढून टाकण्यात आलेला आहे, संपत्तीचा हक्क. याचं कारण म्हणजे काय, तर समाजवादाचे जे ध्येय आहेत त्याला गाठण्यात किंवा ते जे ध्येय त्यावेळेस ठेवले गेले होते त्याची प्राप्ती करण्यास अवघड जात होतं. याचं कारण म्हणजे संपत्तीचे लोकांमध्ये समानतेने पुनर्वितरण करण्यात अडथळा ठरत होता. आणि हे साहजिक आहे की जर संपत्तीचा अधिकार मूलभूत हक्कांमध्ये ठेवला गेला तर त्यावेळेस नक्कीच हे अवघड जाईल आणि म्हणून त्याला त्यावेळेस काढण्यात आलं. याच्यामध्ये अजून एक बाब ही म्हणजे हे जे मूलभूत अधिकार दिले गेलेले आहे हे पूर्णपणे इंडिपेंडेंट नाहीयेत किंवा पूर्णपणे अनलिमिटेड नाहीयेत, तर यांच्यावरती काही लिमिटेशन्स आहेत. या मूलभूत हक्कांवरती काही वाजवी निर्बंध आहेत की ज्याचा वापर करून असं म्हणू शकतो आपण की प्रत्येक व्यक्ती अधिकारांचा वापर करू शकतो, परंतु तो गैरवापर करू शकत नाही. का, तर त्यांच्यावरती काही वाजवी निर्बंध लादले गेलेले आहेत यासाठी. आता शेवटचा मुद्दा तो म्हणजे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे. याच्याबद्दल आपण एक थोड्या वेळामध्ये आढावा घेऊया. तर राज्यघटनेच्या भाग 4 मध्ये 4थ्या भागामध्ये आणि पर्टिक्युलरली सांगायचं म्हटलं तर कलम 36 ते 51 या कलमांमध्ये राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांची चर्चा केली गेलेली आहे. त्याला आपण DPSP म्हणतो, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी. तर याचा उल्लेख कुठे आहे, तर राज्यघटनेत 36 ते 51 या कलमामध्ये याचा समावेश केला गेलेला आहे. आणि हे आयर्लंडच्या राज्यघटनेपासून घेतलेलं आहे आणि आयर्लंडने स्वतः स्पॅनिश देशांकडून घेतलेला आहे. तर असं म्हणूयात आपण की भारतामध्ये जी DPSP घेतली गेली किंवा जे DPSP आपण घेतलेला आहे ते DPSP मुळात आयर्लंड या देशाकडनं आपण घेतलेला आहे. भारतीय राज्यघटनेने मूळतः DPSPचे वर्गीकरण केलेलं नाहीये, परंतु तरतुदीच्या आधारावर त्यांचे सहसा आपण म्हणूयात की 3 प्रकारामध्ये वर्गीकरण करू शकतो. DPSP जे आहे त्याला आपण 3 भागामध्ये विभागू शकतो. पहिलं म्हणजे समाजवादी तत्व, दुसरं म्हणजे गांधीवादी तत्व आणि तिसरं म्हणजे उदारमतवादी तत्व. तर कोणकोणते कशा प्रकारे ते पाहूयात. आपण संपूर्ण मार्गदर्शक तत्वे तर इकडे पाहू शकत नाही, पण फक्त जे प्रामुख्याने जे मुख्य असे घटक आहेत त्याचा आपण आढावा घेऊयात. तर त्यातलं पहिलं म्हणजे समान न्याय आणि मोफत कायदेशीर मदत. हे महत्वाचं घटक याच्यामध्ये आहे, जे की
भारतामध्ये लागू होतं. याचा अर्थ काय होतो की प्रत्येक व्यक्तीला समान न्याय दिला गेला पाहिजे. आणि जर समान न्याय द्यायचा असेल तर प्रत्येक व्यक्तीकडे हे अधिकार असले पाहिजे की ते न्यायालयाकडे दाद मागू शकते. याच्यामध्ये एक अवस्था अशी असू शकते, असं इमॅजिन करूयात की एक श्रीमंत व्यक्ती आणि एक गरीब व्यक्ती आहे. तर श्रीमंत व्यक्ती तर न्यायालयात जाऊ शकतो. तो एखादा ज्याला म्हणू आपण की वकील नेमू शकतो. परंतु एक जो गरीब व्यक्ती असेल तो त्या वकिलाचा खर्च घेऊ शकत नाही किंवा ते देऊ शकत नाही. तो जो वकील असेल त्याचा खर्च त्याला परवडणार नसतो. तर त्यावेळेस मग सरकारची जबाबदारी ही राहील की सरकारने त्या गरीब व्यक्तीला सरकारी वकील नेमावा, की जेणेकरून त्या लोकांच्या वतीने, गरीब लोकांच्या वतीने तो वकील न्यायालयामध्ये त्यांची बाजू मांडू शकेल, की जेणेकरून दोघांची बाजू समान होईल आणि त्यावेळेस न्यायालय ठरवेल काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे ते. त्यासोबतच काम करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे आणि कामाच्या न्याय आणि मानवी परिस्थितीसाठी सुद्धा तरतुदी करणं गरजेचं आहे. म्हणजे अशी अवस्था निर्माण करणं की जिथे प्रत्येक जण एक चांगल्या वातावरणामध्ये काम करू शकेल. त्यासोबतच शिक्षणाचा अधिकार प्रत्येक विद्यार्थ्याला दिला गेला पाहिजे, हे गरजेचं आहे. त्यानंतर समान नागरी संहिता देखील आणणं गरजेचं आहे, ज्याला आपण युनिफॉर्म सिव्हिल कोड असं म्हणतो. तर याचा उल्लेख डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी मध्ये केला गेलेला आहे, की जिथे भारतामध्ये समान नागरी संहिता आणणं अपेक्षित आहे. त्यासोबतच राहणीमान, पोषण आणि सार्वजनिक आरोग्य यावर देखील राज्याने म्हणजे सरकारने लक्ष वेधणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर शेवटचा त्यामध्ये 6वा पॉईंट जो आहे तो म्हणजे पर्यावरणाचे संरक्षण आणि सुधारणा हा देखील तितकाच महत्वाचा घटक आहे, की जिथे पर्यावरणाचं संरक्षण करण्यासाठी सरकारने काही स्टेप्स घेतले पाहिजे, सरकारने काही तरतुदी केल्या पाहिजे की ज्यामधून पर्यावरणाचं संरक्षण होऊ शकेल. त्यानंतर कार्यकारिणीपासून न्यायपालिकेचे पृथक्करण किंवा सेपरेशन असं म्हणूयात आपण त्याला, किंवा विलगीकरण, की जे एक्झिक्युटिव्ह आहे किंवा कार्यकारी मंडळ आहे त्याच्यापासून न्यायमंडळ नेहमी सेपरेट असलं पाहिजे. म्हणजे सरकारचा हस्तक्षेप किंवा राजकीय हस्तक्षेप न्यायालयामध्ये होता कामा नये. जेवढं शक्य आहे तेवढं त्या दोघांना सेपरेट ठेवणं अपेक्षित आहे. आणि जर त्यांचा हस्तक्षेप होत असेल तर अशा अवस्थेमध्ये न्याय मिळू शकेल याची गॅरंटी कमी होते, किंवा असं म्हणून आपण की प्रत्येकाला न्याय मिळेलच याची गॅरंटी देऊ शकत नाही. त्यामुळे ते गरजेचं आहे. आणि त्यानंतर शेवटचा तो म्हणजे आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षिततेला समर्थन देणं गरजेचं आहे. आणि भारत हा असा देश आहे की जिथे आपण वसुधैव कुटुंबकम ही जी संकल्पना आहे ती आपण पुढे घेऊन चाललेलो असतो, की जिथे संपूर्ण जगच हे आपलं एक आपण कुटुंब आहे असं आपण मानणारे लोक आहोत. आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय शांतता देखील तितकीच महत्वाची आहे. आणि कोणत्याही देशांमध्ये किंवा कोणत्याही समाजामध्ये कोणत्याही प्रकारचं भेदभाव असता कामा नये आणि कोणत्याही प्रकारची असुरक्षितता असता कामा नये. तर यासाठी देखील प्रयत्न करणं गरजेचं आहे. तर हे प्रामुख्याने जे मुख्य घटक होते आपण ते यामध्ये पाहिलेलं आहे. तर यासोबतच आपण जे मुख्य घटक होते ते सर्व पाहिलेलं आहे. आणि आता वेळ झालेली आहे विराम घेण्याची. तर आपण इथेच थांबूया. धन्यवाद.